सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यात समर्थ असलेल्या ब्रह्मविद्यारूपी कमलाचा विकास ही तूच परावणी हीच कोणी सुंदर तरुणी स्त्री. ज्या स्त्रीबरोबर सुखविलास करणाऱ्या श्रीगुरुराया तुला नमस्कार असो. संसाररूपी अंधार नाहीसा करणारा तू सूर्य असून तुझे स्वरूप सर्वश्रेष्ठ सामर्थ्य आगाध आहे. ज्ञानाची चौथी अवस्था जी तुर्यावस्था तारुण्य सुलभ झाली आहे तिचे स्नेहपूर्वक लालन पालन करणे ही ज्याची लीला आहे अशा श्री गुरुराया तुला नमस्कार असो. हे श्रेष्ठ जगन पालन करत्या भगवान श्रीकृष्णा तू कल्याणरूपी रत्नाचा संग्रह आहेस. सौभक्तरूपी वनाला सुगंधित करणारा तू चंदन असून पूजेस तुला नमस्कार असो. चतुर्जणांच्या चित्त चकोराला आल्हाद देणारा तू चंद्र आहेस. तू आत्मसाक्षात्कारी सम्राट आहेस. वेदातील गुणरसाचा तू सागर काम विकारालाही मोहित करणारा तू आहेस. तुला माझा नमस्कार असो. तू शुद्ध प्रेम भक्तीला पात्र असणाऱ्या संसाररूपी हत्तीचे गंडस्थळ फोडणाऱ्या तूच विश्वोत्पत्तीचे व जगाचे निर्मिती करणाऱ्या व जगाला स्थान असणाऱ्या हे श्री गुरुराया तुला नमस्कार असो. तुमचा कृपारूपी गणेश जेव्हा आपला मधुर प्रसाद देतो तेव्हा मूर्ख बालकांचाही सर्व विद्यामध्ये लिलिया प्रवेश होतो. आपली लोकोत्तर असलेली उदारवाणी अभयवचन देते तेव्हा नवरूस रूपी सागरांचा तळ सापडतो. महाराज आपल्या प्रेमाची सरस्वती तिने मुक्याचा अंगीकार केला तर तो मुक्काही बृहस्पतीबरोबर ग्रंथ रचनेची स्पर्धा करील. इतकेच नव्हे तर आपल्या कृपादृष्टीचा प्रकाश ज्याच्या मस्तकावर ज्ञानरूपाने उजळतो तो सामान्य जीवसुद्धा शिवाच्या योग्यतेला चढतो. एवढे श्रेष्ठ कार्य करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे त्याचे मी माझ्या अपुऱ्या वाणीच्या साह्याने कसे वर्णन करू शकेन. सूर्याच्या अंगाला स्वच्छ करण्यासाठी उठणे लावता येईल का? लावता येणार नाही. कल्पवृक्षावर फुलांची सजावट कशी करावी? कारण कल्पवृक्ष झाड जे मागलेलं देऊ शकते आपल्याला. मग असा एवढा उधार असणारा कल्पवृक्षाच्या झाडावर जर फुलाची सजावट करून काय उपयोग आहे का नाही म्हणून. तसं क्षीरसागराच्या पावनाचरात कोणते मिष्टान करावे म्हणून. कापराला कोणता सुवास सुगंधित करील. चंदनाला कोणते सुगंधित द्रव्ये उठण्यासाठी वापरावे. अमृताचे कोणते पक्वान्न करावे. आकाशाला अधिक उंचीसाठी काही उपाय सापडेल का? याप्रमाणे श्रीगुरूची थोरवी आकलन करता येईल असे कोणते साधन आहे अर्थात कोणतेच नाही हे ओळखून मी नम्रतेने नमन केले आहे. जर आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर श्रीगुरु सामर्थ्याने मी संपूर्ण यथार्थ वर्णन करतो असे गर्वाने म्हणेन तर त्याचे उद्गार पाणीदार मत्यावर कृत्रिम झिलाई देण्यासारखे हास्यपाद होईल. किंवा शुद्ध सोन्यावर चांदीचा मुलावा द्यावा त्याप्रमाणे त्याचे स्तुती वर्णन ठरेल. यासाठी काही न बोलता श्रीगुरूच्या पायावर डोके ठेवलेच चांगले. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो गुरु महाराज तुम्ही ममतेने माझ्याकडे बघितले त्यामुळे श्रीकृष्णार्जुन संवादरूपी पर्याग तीर्थी मी वड झालो आहे. ज्याप्रमाणे प्राचीन काळी उपमन्यूने शंकराजवळ मला दूध दे असे मागणी केल्यानंतर देवाने प्रत्यक्ष क्षीरसमुद्रच त्या अशा असणाऱ्या त्या ठिकाणी उपमन्यूजवळ त्यांच्यापुढे दुधाची वाटी म्हणून ठेवली. त्याप्रमाणे किंवा रुसलेल्या ध्रुवबाळाला वैकुंठाधिपती भगवान श्रीकृष्णानं अढळपदाचा खाऊ दिला. त्याप्रमाणे जी अध्यात्मविद्या सम्राज्ञी सर्व शास्त्रांचा विसावा अशी भगवद्गीता मी प्राकृत ओवी छंदात गावी ही सद्गुरूंनी कृपा केली आहे. ज्या शब्दारण्यात कितीही भटकले तरी यथार्थ अक्षर सफलता सापडत नाही अशा सम्राज्ञी वृक्षवाणीलाच आपण अध्यात्माची कल्पकथा आज केली आहे. अनेक जन्मापासून देहाला आत्मा समजून त्या मर्त्य देहात आत्मभ्रांतीने राहणाऱ्या बुद्धीला ती बुद्धी ब्रह्मानंदाच्या भांडाराची खोली केली आहे. याप्रमाणे श्रीगुरूच्या अघटित लीला आहेत त्या आनंद असल्यामुळे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. तरीसुद्धा तुमच्याबद्दल बोलण्याचे मी साहस केले त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. आतापर्यंत मी आपल्या कृपाप्रसादाने भगवद्गीतेच्या पहिल्या खंडाची ओवी छंदात काव्यात्मक टीका करून पूर्वखंडाची रचना हौशेने केली आहे. पहिल्या अध्यायात स्वकीयांचा सर्वनाश करण्याच्या कल्पनेने अर्जुनाचा विषाद सांगितला. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग आणि बुद्धियोग यांच्यातील फरक स्पष्टपणे दाखविला आहे.
तिसऱ्या अध्यायात केवळ निष्काम कर्माचा पुरस्कार, तर चौथ्या अध्यायात निष्काम कर्माचे ज्ञानासह स्पष्टीकरण केले आहे. पाचवा अध्यायात अष्टांग योग सिद्धांत गूढपणाने सांगणार आहे. आसनापासून समाधीपर्यंत ज्या योगतत्वाने जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्यतत्वाचे स्पष्टपणे प्रकटीकरण 6व्या अध्यायात केले आहे. तसेच योगनिष्ठ पुरुषांची स्थिती योगाचरणातच देहांत झाला तर योगभ्रष्टांना मरणोत्तर मिळणारी गती त्यासंबंधी सर्व विचार 6व्या अध्यायात आला आहे. 7व्या अध्यायाच्या प्रारंभी प्रकृतीचे भेद दाखवून त्याचा निराश करून जे ईश्वरांची उपासना करतात त्या 4 प्रकारच्या भक्ताचे वर्णन आले आहे. 8व्या अध्यायात अर्जुनाच्या 7 प्रश्नांची उत्तरे आणि अध्याय संपेपर्यंत पर्यानकाली कशी बुद्धी असते त्यासंबंधी सांगितले आहे. असंख्यात शब्द असलेल्या वेदबर्मामध्ये कर्म, उपासना, ज्ञान यासंबंधी जेवढे तत्वज्ञान प्राप्त होते ते सर्व 1,00,000 श्लोक असलेल्या महाभारत ग्रंथात सापडते. आता संपूर्ण महाभारतातील 18 पर्वामध्ये जे ज्ञान आहे तेवढे ज्ञान श्रीकृष्ण अर्जुन यांच्या संवादात प्राप्त होते. गीतेच्या 700 श्लोकात जे सार आहे त्याचा संपूर्ण अभिप्राय एकट्या 9व्या अध्यायात आहे. त्या 9व्या अध्यायाचा अभिप्राय स्पष्ट करून सांगण्याला जो मी मनांत भ्यालो होतो तो मी व्यर्थपणे गर्व कशाला करेन. गुळ साखर याचे आकार एकाच उसाच्या रसापासून बनलेले असतात, परंतु त्याच्या गोडीचा आस्वाद भिन्न भिन्न प्रकारचा असतो. ज्याप्रमाणे हे सर्वच अध्याय जरी गीतेचे आहेत तरी त्या सर्वामध्ये ब्रह्मरस ओतप्रोत भरलेला आहे, तरीसुद्धा अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाचे समजुतीने स्पष्ट विवेचन करताना काही अध्याय जीवाला तू ब्रह्म आहेस अशी त्या ठिकाणी जाणीव करून देतात. काही जीवांना ब्रह्मज्ञान करून देताना आपल्या जाणतेपणाच्या गुणासह ऐक्यात हरून जातात, ब्रह्मरूप होतात. असे गीतेचे सर्वच अध्याय महत्त्वपूर्ण आहेत, परंतु 9व्या अध्यायाचे महात्म्य शब्दातीत असून त्याचे प्रतिपादन मी मराठी भाषेत करू शकलो हे केवळ गुरुरायात तुमचे सामर्थ्य आहे. अहो, कोणा एकाचे उदाहरण वशिष्ठाचे वस्त्र सूर्याप्रमाणे तळपू लागले, कोणी एकाने विश्वामित्राने दुसरी सृष्टी रचना केली, कोणा एकाने सौसमर्थाने समुद्रावर तरंगता पाषाणाचा सेतू करून श्रीरामाने आपली सेना समुद्रापार नेली, कोणा एकाने मारुतीने जन्मंताच उडान करून सूर्याला दोन्ही हाताने कळवले, कोणा एकाने अगस्तीने देव ऋषीच्या विनंतीवरून जगत कल्याणासाठी एका घोटात समुद्र पिऊन टाकला. त्याप्रमाणे मुक्का अज्ञानी अशा माझ्याकडून हे श्रीगुरु तुम्ही अवर्णनीय अशा 9व्या अध्यायाचे अध्यात्मविवरण करून घेतले हे तुमचे सामर्थ्य आहे. या अद्वितीय कार्याला दुसरे उदाहरण नाही. राम रावण युद्ध समोरासमोर कसे लढले तर ते राम रावणासारखे असावे म्हणे असेल असे म्हणावे लागेल. त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णाचा उपदेश कशाप्रमाणे तर 9व्या अध्यायासारखाच आहे असे मी म्हणतो. ज्यांना गीतार्थाचे आकलन झाले आहे त्याचे तात्पर्य किंवा त्याचा निर्णय तत्त्वज्ञानांना कळतो. त्याप्रमाणे मी आपल्या बुद्धीला अनुसरून पहिल्या 9 अध्यायाचे व्याख्यान केले आहे. या गीता ग्रंथाचे उत्तरखंडाचे विवेचन शांत चित्ताने ऐकावे. प्रस्तुत खंडात सुरुवातीलाच श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या मुख्य आणि गौण विभूती सांगतील. ती कथा रसयुक्त वर्णनात सांगितली जाईल. मराठी भाषेतील सौंदर्य साधने शांतरस श्रृंगरसाला जिंकून टाकील या ओव्या मराठी भाषेत असल्या तरी सुंदर वाङ्मयाला अलंकाप्रमाणे शोभा देतील. संस्कृत भाषेतील मूळ संहितेवरील मराठी वाचून अर्थाचे पूर्ण आकलन झाले असता मूळ ग्रंथ कोणता यासंबंधी वाचकाच्या मनात संभ्रम निर्माण होईल व त्या संबंधाने ते चकित होतील. ज्याप्रमाणे अंगभूत सौंदर्यामुळे शरीरच अलंकाराचे भूषण होते, मग अलंकारामुळे शरीराचे की शरीरामुळे अलंकाराचे सौंदर्य वाढले हे स्पष्टपणे सांगता येत नाही. ज्याप्रमाणे मराठी आणि संस्कृत भाषा प्राकृत विषयात अभिप्रेत अर्थाच्या एकाच पालखीचे मोठेपणाने आणि शुद्ध स्वरूपात कशा शोभतात ते तुम्ही निर्मळ बुद्धीने पहा. कोणत्याही भावाचे स्वरूप उत्कर्षात येऊन त्याचे प्रकटीकरण होत असताना रसाळपणाची झिमझिम होऊ लागते. वाक्चातुर्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. मराठी भाषा सौंदर्य हिरावून त्या रसाने द्रुभूत असलेले गीतेतील सिद्धांत मराठी भाषेत टीकारूपाने आणले आहेत. आता संपूर्ण चराचराचे सद्गुरू आणि चतुर्जणांच्या चित्ताला संतोषविणारे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते ऐका. निवर्तीनाथाचे सेवक ज्ञानदेव म्हणतात की श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, गीतेतील आत्मज्ञानाचे संपूर्ण विवेचन श्रवण करण्यास तू वैराग्यपूर्ण अंतकरणाने खरोखर योग्य झाला. आम्ही पूर्वी जे निरूपण केले ते तुझे लक्ष त्याकडे कितपत आहे हे अजमावून पाहण्यासाठी होते. या परीक्षेत आम्हाला कळले की तुझे लक्ष अपुरे नसून पूर्णत आहे. घागरीत थोडेसे पाणी घालावे
ते गळले नाही तर आणखी पाणी ओतून ते तोंडापर्यंत भरावे. याच न्यायाने थोडेसे निरूपण ऐकून निर्णय घेतला की तुला संपूर्ण निरूपणाचे श्रवण घडविणे योग्य आहे. ज्याप्रमाणे अकस्मात घरी आलेल्या अनोळखी माणसावर सर्वस्व सोपवावे, तो प्रामाणिक विश्वासू आहे याचा पूर्ण प्रत्यय आल्यावर त्याला खजिनदार नेमावे, त्याप्रमाणे अर्जुना तू पूर्ण कसोटीस उतरला आहेस. याबद्दल खात्री झाल्याने आमचे सर्वस्व झाला आहेस. याप्रमाणे सर्वांचा ईश्वर असलेल्या श्रीकृष्णाने अर्जुन एवढ्या मोठ्या अधिकाराचा असलेला पाहून प्रेमाने बोलण्यास प्रारंभ केला. ज्याप्रमाणे उंच पर्वत पाहून मेघ अधिकच भरून येतो, त्याप्रमाणे कृपाळू ईश्वर श्रीकृष्ण म्हणाले, हे वीरश्रेष्ठ अर्जुन ऐक, पूर्वी सांगितलेला अभिप्राय मी तुला पुन्हा सांगतो. प्रत्येक वर्षी शेतात पेरावे आणि पिकाची अधिकाधिक वाढ दिसताच तसतसे त्याची मशागत करण्याचे कष्ट करताना कंटाळा येईनासा होतो. वारंवार ताव देऊन उजळा दिला म्हणजे सोन्याचा कस अधिकाधिक वाढतो. म्हणून अर्जुना सोने अधिकाधिक पूर्णपणाने शुद्ध करावे असे वाटते. अर्जुना याविषयी सांगण्यात आम्ही तुझ्यावर उपकार करीत नसून सौसंतोषाकरता हे पुन्हा पुन्हा सांगत आहोत. लहान बाळाच्या अंगावरील दागिन्याची त्याला समज नसते. त्या दागिन्यामुळे मुलाला शोभा आणि त्याचा सुख सोहळा आईच्या दृष्टीनेच उपभोगायचा असतो. त्याप्रमाणे माझ्या बोलण्यामुळे तुला सविताचा जसजसा अनुभव येतो तसा आमचा आनंद दुप्पट वाढतो. ही वस्तुस्थिती आहे. आता हे अलंकारिक भाषण नको. मी तुझ्या स्नेहात गुंतलो आहे हे स्पष्ट झाले आहे, म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्ती होत नाही. याच एका कारणाने तुझ्याशी तेच बोलावे लागते. असो, आता एकाग्र चित्ताने श्रवण कर. अर्जुना, माझे रहस्य तत्व ऐक. माझे हे श्रेष्ठ वचन अक्षरांचा पेहरा व अलंकार घालून प्रत्यक्ष परब्रह्मच तुला आलिंगन देत आहे. अर्जुना, माझे स्वरूपाविषयी तुला यथार्थ ज्ञान नाही. अरे, जो मी तुला एक दिसतो तोच मी म्हणजे विश्व होय. माझ्या स्वरूपाविषयी बोलण्यापेक्षा वेदांनी मौन धारण केले. मन आणि वायू यांची गती खुंटली. रात्र न होताच भरदिवसा सूर्यचंद्र मावळले. अरे, आईच्या उदरात असणारा गर्भ ज्याप्रमाणे आईची तारुण्यावस्था पाहू शकत नाही, त्याप्रमाणे कोणालाही देवाला माझ्या स्वरूपाविषयी यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. सागराच्या पानात संचार करणाऱ्या जलचरांना अफाट सागराची मोजणी करता येत नाही किंवा चिरटाला आकाशाचा विस्तार ओलांडता येत नाही. तसेच महर्षींना माझ्या स्वरूपाविषयी ज्ञान नसते. मी कोण आहे, केवढा, कोणापासून केव्हा निर्माण झालो या प्रश्नाचे निर्णय करता करता कित्येक युगांचा अवधी गेला आहे. याचे कारण असे की हे देव, महर्षी, इतर प्राणी मात्र या सर्वांचे अधिकरण मीच असल्यामुळे अर्जुना, त्यांना मला जाणून घेणे जमणारे नसते. पर्वतावरून खाली आलेला पाणी पुन्हा पर्वतावर चढेल किंवा वाढलेले झाड पुन्हा मुळाला स्पर्श करेल तरच माझ्यापासून निर्माण झालेले जग माझे स्वरूप जाणू शकेल. किंवा जर गर्भातून बाहेर डोकावणाऱ्या पानाने प्रचंड वटवृक्ष झाकला जाईल किंवा पाण्याच्या लाटेमध्ये समुद्र साठविला जाईल किंवा मातीच्या सूक्ष्मकणात हा पृथ्वीगोल सामावला जाईल तरच माझ्यापासून उत्पन्न झालेल्या या प्राणीमात्राला, महर्षींना अथवा देवाला माझे स्वरूप समजू शकेल. हे असूनही जो कोणी बाह्यवर्ती टाकून इंद्रियांना पाठमोरा होतो, एखाद्या वेळी विषयभोगाकडे प्रवृत्त झाला तरी मागे वळून देहभाव विसरून पंचमहाभूताच्या माथ्यावर चढतो. तेथे तो निश्चयात्मक ठामूर्तीने स्थिर राहून आपल्या शुद्ध आत्मप्रकाश ज्ञानदृष्टीने माझे जन्ममरणहीन स्वरूप आपल्या डोळ्याने पाहतो. जो कोणी मी मूळ कारणापलीकडे आहे, सर्व लोकांचा ईश्वर आहे असे माझे शुद्ध शाश्वत स्वरूप जाणतो, तो या जीवरूपी पाषाणात जसा परीस रसामध्ये अमृत, त्याप्रमाणे जो मनुष्यामध्ये माझा श्रेष्ठ अंश आहे असे समज. तो पुरुष म्हणजे ज्ञानाचे चालते बोलते सूर्यबिंब, त्याचे अवयव म्हणजे बाह्य ब्रह्मसुखाचे अंकुर, त्याचा प्रत्यक्ष दिसणारा मनुष्यकार खरोखर ब्रह्मरूप असून असा लौकिकतेचा भास आहे. त्यामध्ये सत्याचा अंश नाही. अकस्मात कापुरामध्ये हिरा पडला आणि त्यावर पाणी सांडले तरी कापराबरोबर तो विरघळत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष मृत्यूलोकात असूनही सामान्यप्रमाणे प्राकृत दिसत असला तरी त्याला देहादी प्राकृतीच्या दोषाचा गंधही नसतो. स्वप्नात भीतीने ज्याला पापे आपोआप सोडून जातात, आग लागलेल्या चंदनवृक्षाला साप टाळतात, त्याप्रमाणे माझे स्वरूप जाणणाऱ्याला संकल्पाकडून वर्ज्य होतो. माझ्याविषयी तुझ्या मनात प्रश्न उद्भवला असेल, माझ्यापासून झालेले विकार कसे आहेत ते ऐक. हे माझे विकार वेगवेगळ्या प्राणीमात्रात ज्याच्या त्याच्या प्रकृतीला साचतील असे होऊन सर्व त्रिभुवनात पसरले आहेत. त्यामध्ये बुद्धी पहिला भाव आहे, नंतर आघात ज्ञान, मोहाचा अभाव, सहनशीलता आणि सत्य, पुढे मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह हे दोन. तसेच अर्जुना, जगातली सुखदुःख, उत्पत्ती आणि लय ही सुद्धा माझ्याच भावात येतात. अरे, भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता ही माझीच रूपे आहेत हे तू जाणावे. दान, यश व अपकीर्ती ह्या भूतमात्रांच्या ठिकाणी आढळणारे भाव तेही माझ्यापासून झाले. जशी भूते भिन्न भिन्न तसेच ही भावही भिन्न भिन्न होत. त्यापैकी कित्येक भाव माझ्याबद्दल जाणतात, कित्येक मला जाणत नाहीत.
प्रकाश आणि अंधार परस्पर विरोधी असून दोन्ही सूर्यामुळेच असतात. सूर्यांच्या उदयाबरोबर प्रकाश दिसतो आणि सूर्यास्ताबरोबर अंधार बसतो. माझ्याविषयीचे ज्ञान किंवा अज्ञान हे त्या त्या भूतांच्या कर्मांचे फळ आहे. त्यामुळे भूतप्रेत मात्राला या माझ्या भावाच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात विकार प्राप्त होतात. याप्रमाणे अर्जुना ही सर्व जीवसृष्टी माझ्या भावात गुंतली आहे. या सृष्टीची जे पालन करते आहेत की ज्याच्या अंकित राहून सर्व लोकव्यवहार करतात ते अजून 11 भाव आहेत. ते ऐक. सर्व महर्षीमध्ये गुणाने तपाने ज्ञानाने सर्वश्रेष्ठ असलेले कश्यपादी 7 ऋषी आहेत आणि 14 मनुमध्ये मुख्य आणि पर्जा विस्ताराकरिता मूळ असलेले पहिले स्वयंभू आदी 4 मनु आहेत. अर्जुना 7 ऋषी आणि 4 मनु असे 11 भाव सृष्टीच्या व्यापाराकरिता माझ्या संकल्पनापासून निर्माण झाले आहेत. जेव्हा चतुर्दशी लोकांनी रचना झाली नव्हती, जेव्हा या त्रैलोकाचा विस्तार झाला नव्हता, तोपर्यंत महाभूताचा समुदाय निष्क्रियच होता. मग हे वरील 11 जण निर्माण झाले. मग त्या 11 जणांनी 8 दिशांचे अष्टपाल अधिपती नेमून ठेवले. असे कश्यपादी 11 राज्य आहेत आणि इतर सर्व जग त्याची प्रजा आहे. असा सर्व विश्व म्हणजे माझाच विस्तार आहे हे ध्यानी घे. असे पाय की अगदी प्रथम एकच बी असते, मग तेच बी अंकुर रूपाने वाढले असतात त्याला मूळ फुटतो, त्या मुळालाच अंकुर निघतात. त्या फांद्यातून अनेक शाखा उपशाखा फुटतात. त्या फांद्यापासून कोळी पालवी व पाने फुटतात. पानावर फुले फळे येतात. अशा प्रकारे बीजाला वृक्षपणा प्राप्त होतो. परंतु वृक्षाचा मूळगामी विचार केला तर प्रारंभी ते केवळ एक बीजच होते, सिद्ध होते. याच न्यायाने सृष्टीच्या पूर्वी मी एकटाच होतो. मी अनेक रूपाने व्हावे अशा संकल्परूप मनाला उत्पन्न करते झाले. मनापासून 7 ऋषी व 4 म्हणून निर्माण झाले. त्या 11नी अष्टलोकपाल निर्माण केले. त्याने विविध देव निर्माण केले. त्यांच्यापासून पर्जासह निर्माण झाला. याप्रमाणे हे सर्व जग मीच खरोखर निर्माण केले आहे. परंतु श्रद्धायुक्त भावाने पाहिले तर त्याला हे खरे वाटेल. म्हणून अर्जुना हे 11 भाव म्हणजे माझ्या मूर्तीच होत. या मूर्तीच्या व्यापकपणाने हे विश्व व्यापले आहे. या कारणामुळे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व प्राणी मात्रात माझ्या वाचून दुसरी कोणतीच गोष्ट नाही म्हणून असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणाले. हे सत्य ज्याला कळते त्याला ज्ञानाची जागृती येते. मग उत्तम मध्यम चांगले वाईट अशा प्रकारचे भेदाचे दुःख स्वप्न ते पाहत नाही. मी म्हणजे माझ्या विभूती, सर्व प्राणी मात्र माझ्या विभूतीच्या अंकित. तेव्हा सर्वांचे ऐकिज्ञानाने एकच आत्मस्वरूप मानतो. म्हणून जो या संशयरहित आत्मयोगाने आपल्या मनाच्या सामर्थ्याने माझ्याशी समरस झाला तो पवित्र, याविषयी संशय घेण्यास जागा नाही. अर्जुना जो अभेद दृष्टीने माझे भजन करतो त्याच्या भजनाच्या छंदात मलाही ज्या विभूती पाहतील त्या चौकटीत मला राहावे लागते. म्हणून हा अभेद दृष्टीने आचरलेला भक्तियोग आहे. त्यात कसलीही शंका नाही. साधकावस्थेत भक्तियोगाचे आचरण करीत असताना मृत्यू आला तर तो चांगलाच आहे हे मी 6व्या अध्यायात स्पष्ट केले आहे. त्या अभेदाचे स्वरूप काय हे जाणण्याची मनात इच्छा उठत असेल तर ऐक, ते स्वरूप आता सांगतो. अर्जुना मीच एक या सर्व जगाचे मूळस्थान आहे. सर्व जगाची निर्मिती मीच करणार आहे. म्हणून माझ्यापासून या सगळ्यांची स्थितीगती चालते. लाटांच्या अनेक तरंगाचा जन्म पाण्यात होतो. त्यांना आश्रय जीवित साधन पाणीच असते. या लाटांच्या तरंगात सर्वांगात पाणीच असते. त्याप्रमाणे माझ्या वाचून वेगळे या विश्वात काही नाही. माझ्या विषयात्मक स्वरूपाला जाणून जे भक्त माझे कुठेही भजन करतात, पण ते भजन खऱ्या खऱ्या प्रेमभावनेने करतात. जसा वारा आकाशरूप होऊन आकाशात संचार करतो त्याप्रमाणे ते भक्त देश काळ आणि वर्तमान व्यवहार माझ्याशी एकरूप होऊन माझे भजन करतात. अशा अभेद भजनाने जे जगद्रूप जो मी त्या मला मनात साठवून आत्मज्ञानाने त्रिभुवनात स्वेच्छेने व्यवहार करतात. जो जो प्राणी भेटेल तो परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज. ज्याचे चित्त मत्स्वरूपच झाले, माझ्याशी एकरूप झालेल्या स्वरूपामुळेच ज्यांच्या अंतकरणाला अत्यंत समाधान झाले, आत्मबोधाच्या नादाने जे जन्ममरण विसरले, मग ते त्याच ज्ञानभावाने अद्वैतानंदात नाचतात. परस्परातील संवाद सुखाच्या गोडीने एकमेकाकडून ज्ञान घेतात देतात. ज्याप्रमाणे जवळजवळ असलेली सरोवरे वर्षाकाळी पाण्याच्या सांट्यामुळे उचमळून परस्परात मिसळतात, मग लाटांना लाटांचीच घरे होतात. त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळताच परस्पर भेटीत आनंदातच पुराची एकत्र गुंफण होते. ज्ञानाला ज्ञानाचे अलंकार ज्ञान माध्यमातून मिळतात व त्याची शोभा वाढते. एका सूर्याने दुसऱ्या सूर्याला ओवाळावे किंवा एका चंद्राने दुसऱ्या चंद्राला आलिंगन द्यावे किंवा सारख्याच योग्यतेचे 2 नद्यांचे प्रवाह एकमेकात मिसळावे, त्याप्रमाणे भक्तांच्या परस्पर भेटीत ब्रह्मैक्य रसाचे पर्याग तीर्थ झालेले असते. त्या तीर्थजलावर अष्टसात्विक भावाचे उधाण येऊन
ते भक्त संवादरूपी एकत्वाच्या चव्हाट्याचे गणेश होतात. पुढे महानंदाच्या सुखाने आवेशात देहभान हरपून माझ्या लाभाने तृप्त होऊन मी धन्य आहे असा मोठमोठ्याने घोष करू लागतात. गुरु शिष्याला एकांतात ज्या मंत्राक्षराचा उपदेश करतात तोच उपदेश हे महात्मे मेघाच्या गडगडाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये जिकडे तिकडे गर्जना करू लागतात. जशी कमळाची कळी पूर्ण विकसित झाली म्हणजे ती आपल्या मधुगंध राखून ठेवावा हे जाणत नाही. राजापासून रंकापर्यंत सर्वांना सुगंधाची मेजवानी देते. ज्याप्रमाणे ते आपल्या संतोषात विश्वात गुह्य म्हणून सांगितलेल्या ज्ञानाचा घोष करतात त्या कीर्तन घोषाने निर्माण होणाऱ्या स्वानंदात तल्लीन होतात की अखेर कीर्तन घोष विसरून त्या तंद्रीत तन्मनाने रमून जातात. प्रेमाच्या उत्कर्षाने त्यांना दिवसरात्रीचे ज्ञान राहत नाही. अशा प्रकारे ज्यांनी माझ्या स्वरूपाचे प्राप्तिसुख आपलेशी केले आहे त्यांना मग आम्ही जे द्यावे त्याचा अगदी उत्कृष्ट भाग त्यांनी पूर्वीच कमावलेला असतो. का की ज्या वाट्याने ते चालतात त्या भक्तिमार्गाची स्वर्ग परीक्षा यांच्याशी तुलना केली तर स्वर्ग आणि मोक्ष हे आडमार्ग आहेत हे सिद्ध होते. म्हणून त्यांनी जे माझ्याविषयीचे प्रेम अंतःकरणात धारण केलेले असते तेच आम्ही त्यांना देण्याचे योजलेले असते. परंतु ते आम्ही देण्यापूर्वीच त्यांनी स्वकमाईने मिळवलेले असते पण ते आम्ही दिले असे त्यांनीच सिद्ध केलेले असते. इतकेच बाकी उरले आहे की भक्तीच्या बळाने कमावलेले प्रेम सुख ते जास्त कसे वाढत राहिले त्यावर काळजी दृष्टी न पडता ते सुरक्षित कसे राहील एवढी व्यवस्था आम्ही करावायची आहे. अर्जुना, आपल्या लाडक्या बाळाला स्नेहपूर्ण दृष्टीचे पांघरून घालून तो खेळताना कोठे धडपडून पडेल म्हणून माऊली त्यांच्या मागे धावते. मग तो ज्या ज्या वेळी खेळण्याची मागणी करेल ते खेळणी ती माऊली आपल्या बाळापुढे सोन्याप्रमाणे करून ठेवते. त्याप्रमाणे भक्ताची उपासना मला मौल्यवान वाटते म्हणून मी माझ्या भक्ताच्या उपासनेचा अधिकार वाढवित जातो. या उपासनेच्या प्रौढीच्या पोषणाने ते अनायासे मला प्राप्त होतो. असे पालन करणे हे मला तर अगदी विशेषत्वाने प्रिय आहे. अरे, भक्ताला माझ्याविषयी कौतुकपूर्ण प्रेम असते आणि मलाही ज्याच्या एकनिष्ठ भक्तीची लाज राखावी लागते. कारण अशा प्रेमळ भक्तांचे आमच्या घरी वनवा आहे. मग स्वर्ग व मोक्ष हे दोन्ही प्रसिद्ध मार्ग त्यांच्या राहदारीला मोकळे केले. त्याने हवे तेव्हा स्वर्गमोक्ष संपादन करावेत. शेवटी आम्ही लक्ष्मीसह आमचे दिव्य शरीरही त्यांच्यासाठी खर्च घालतो. परंतु शरीरा वाचूनही जे एक निरंतर साजूक भक्तिप्रेम सुख ते तसेच प्रेमळ भक्ताकरता जतन करून ठेवले आहे. या आत्मसुखाच्या मर्यादेपर्यंत आम्ही आपल्या प्रेमळ भक्तांना हौशेने आपल्याजवळ नेतो. परंतु केवळ विनोदाने बोलायच्या ज्या गोष्टी असतात तशा या शब्दांनी बोलायच्या गोष्टी नाहीत. म्हणून माझ्या आत्मस्वरूपाविषयी असलेली ज्ञान लक्षण भक्तीचे ज्यांनी जीवनाधार केला एका माझ्या वाचून ज्यांनी दुसरे सर्व तुच्छ मानले. अर्जुना, त्या श्रेष्ठ प्रेमळ भक्ताकरता तत्वज्ञानाची मशाल घेऊन मी स्वतः मशालजी होऊन त्यांच्या पुढे दिवस रात्र चालतो. परमात्मविषयक अज्ञानाच्या रात्रीत जी विषयक दाट अंधकार भिनतो त्याचा नाश करून मी ज्यांच्यासाठी मी ब्रह्म आहे या ज्ञानसूर्याचा अक्षय उदय करतो. असे प्रेमळ भक्ताचे प्रियोत्तम असे श्रीकृष्ण जेव्हा असे बोलले तेव्हा मी अगदी मनोभावे सर्ववतीने तृप्त झालो. असे अर्जुन म्हणाला. अहो महाराज, ऐका, माझ्या आत्मस्वरूपावरील जन्ममरणाचा केरकेचरा तुम्ही चांगला झाडून टाकला आहे आणि हे पर्व तुमच्यामुळे मी आईच्या उदरातील आगीपासून मुक्त झालो आहे. हे पर्व मी आज माझ्या आत्मज्ञान प्राप्तीमुळे लाभलेला नवा परमार्थिक जन्म डोळ्याने पाहिला आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाच्या लाभामुळे माझ्या जीविताचे आज सार्थक झाले आहे असे मला वाटते. आज माझे आयुष्य सफल झाले, माझे सद्भाग्य उदयाला आले. कारण समर्थ सद्गुरूंच्या मुखाने परमेश्वराची प्रसादवाणी आज माझ्या कानी आली. या उपदेशाच्या तेजाने माझे अज्ञान अंतर्ब्रह्म नाहीसे झाले आहे. म्हणूनच मी तुमचे स्वरूप खऱ्याखुऱ्या स्थितीने पाहतो. हे देवा, तुम्ही परब्रह्म आहात. कारण या पंचमहाभूताचे तुम्ही विश्रांतीस्थान आहात. जगन्नाथा, तुम्ही परमपवित्र आहात. ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवाचे तुम्ही आराध्य दैवत आहात. आपण 25वे तत्व म्हणजे पुराण पुरुष आहात. तुम्ही विष्णूंच्या कार्यमर्यादेच्या पलीकडे अलौकिक तेजस्वी आहात. जो नित्यसिद्ध जगाचा स्वामी, ज्याला जन्मबंधन नसते, तोही आपणच आहात हे आता मला समजले. भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळचे सूत्रधार तुम्ही आहात. या जीवात्म्याचे तुम्ही आश्रयस्थान आहात. या ब्रह्मांडाचे पालन करते हे आता मला पूर्णपणे कळले आहे. या ज्ञानाचा खरेपणा आणखी एक प्रकारे अनुभवास येतो. कारण मागे ऋषीवर्यांनी तुझ्या संबंधी असेच सांगितले होते. त्यांनी केलेल्या वर्णनांचे खरेपण माझ्या मनाला आता पटत आहे. देवा, तुम्ही केलेल्या उपदेशांचे हे कृपाफळ आहे. नाही तर
नारद नेहमी आमच्याजवळ येऊन हे गाणे गातो, या त्या गाण्यातील स्वर, ताल, शब्द याचीच केवळ गोडी लाभत असते. त्यातील सिद्धांताचा अर्थ त्यावेळी कळत नसे. आंधळ्याच्या गावी सूर्य आला तर त्या आंधळ्याने त्याच्या कोवळ्या उन्हाचा अनुभव घ्यावा, त्यांना त्याच्या प्रकाशाचा अनुभव कसा येणार. त्याप्रमाणे देवर्षी नारद अध्यात्मगीते गात असता स्वर आणि शब्द मधुरता आमच्या चित्ताला अनुभवास येत होती. त्यातील कोणताही अर्थ कळत नसे. असित आणि देवल या ऋषीवर्याच्या मुखाने देखील तू परमधाम स्वरूपाचा आहेस असे तुझे वर्णन ऐकत होतो. परंतु त्यावेळी आमची मनोवृत्ती विषयाने व्यापली होती. या विषयाचे सामर्थ्य असे आहे की गोड असलेला परमार्थ कडू आणि स्वभावतः कडू असलेला विषय मात्र गोड वाटू लागतो. म्हणून आणखी इतर ऋषीचे काय सांगू. व्यास महर्षी आपण होऊन राजवाड्यात येऊन तुझ्या स्वरूपाचे सर्व काळ वर्णन करीत, परंतु त्यांचे ते सांगणे असे झाले की अंधारात हाती आलेला चिंतामणी जसा हा चिंतामणी नव्हे असे म्हणून फेकून द्यावा. नंतर सूर्योदय झाल्यावर त्या प्रकाशात त्याचे स्वरूप ओळखून हा चिंतामणीच आहे असे म्हणावे. ज्याप्रमाणे व्यासादिकांचे भाषणे म्हणजे ज्ञानरत्न खाली होत्या, परंतु कृष्णा तुम्ही जे सूर्यासारख्या तुमचा प्रकाश नसल्यामुळे अज्ञान अंधकारात त्याची उपेक्षा केली जात होती, परंतु आता तुझी वाक्यरूपी सूर्यकिरणे पसरत चाललेली आहेत. त्यामुळे पूर्वी ऋषींनी सांगितलेल्या मार्गांचा अपरिचितपणाचा नाहीसा झाला. देवा त्या ऋषीचे भाषण म्हणजे ज्ञानाचे बीजच होते. हे हृदयरूपी जमिनीत खोलवर पडले होते. त्यावर तुझ्या कृपेचा ओलावा त्या बीजाला प्राप्त झाला म्हणून ते बीज वृक्ष होऊन संवाद फळाने वाढले आहे. अहो अनंता नारदादिक संतांच्या वचनोक्तीरूपी नद्यांना मिळण्यासाठी मी संवाद सुखाचा अपरंपार सागरच झालो आहे. हे प्रभो, मी या जन्मासह मागील सर्व जन्मात जी उत्तम पुण्य केले त्याचे अखेरीस फळ म्हणजे तुझी सद्गुरू रूपाने प्राप्त झाल्याने त्यांच्याकडे आता माझी कोणती कामे शिल्लक राहिली नाहीत. नाहीतर वाड वडिलांच्या मुखातून तुमचा महिमा मी किती वेळा तरी ऐकला होता, परंतु तुमची एकट्याची कृपा झाली नव्हती. तोपर्यंत मला काहीच समजत नव्हते. म्हणून जेव्हा दैव अनुकूल असते तेव्हा हाती घेतलेले सर्व उद्योग फलद्रूप होतात. ज्याप्रमाणे सद्गुरू कृपा झाली म्हणजे ऐकलेले अध्ययन केलेले सर्व ज्ञान सफळ होते. अहो माळी जीवापाळ भिंतीने लावलेल्या झाडांना पाणी घालतो, परंतु जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हाच फळ हाती येते. महाराज विषम जोराला जेव्हा उतार पडतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागतात, आणि देहामध्ये आरोग्य असते तेव्हाच शक्तिवर्धनासाठी घेतलेली औषधी गुणकारी गोड होतात. अथवा जीव चैतन्य ज्यावेळेस शरीरात प्रवेश करते त्यावेळी इंद्रिय आणि वाणी प्राण यांच्या जन्माचे सार्थक होते. आपण सर्व शास्त्रांचे अध्ययन केले अथवा योग साधनेचा अभ्यास केला तरी तो तेव्हाच आपली म्हणता येतील की जेव्हा सद्गुरूच्या कृपेचा लाभ होईल. याप्रमाणे अर्जुन आत्मज्ञानाने रंगलेला दृढ निश्चयाच्या संतोषाने विनासंकोच होऊन नाचू लागला. देवाला म्हणाला, देवा तुमचे वचन माझ्या मनाला पूर्णपणे पटले आहे. हे मोक्ष देणाऱ्या परब्रह्मरूपा श्रीकृष्णा, मला खरोखर असे कळले आहे की देवदानवाच्या बुद्धीला तुझे स्वरूप आकलन होणार नाही. तुमचे उपदेश वचन प्रकट होण्यापूर्वी सौबुद्धीच्या सामर्थ्यावर तुझ्याविषयी ज्ञान करून घेतो म्हणेल त्याची निराशा होईल. याबद्दल मला चांगली प्रचिती आली आहे. जसे आकाशाचा विशाल विस्तार किती आहे हे आकाशालाच समजते, किंवा पृथ्वीच्या भरीवपणाचे माप पृथ्वीलाच करता येते, त्याप्रमाणे लक्ष्मीनाथा तूच आपले सामर्थ्य जाणू शकतोस. इतर वेदशास्त्री किंवा विद्वान आपल्या बुद्धीची प्रौढी व्यर्थ मिळवतात. अरे धावण्याच्या स्पर्धेत चपळ मनाला मागे टाकावे, वाऱ्याला कवेत घ्यावे. केवळ भाऊच्या जोरावर माया नदी कशी पार करता येईल त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याची गोष्ट असाध्य आहे. म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही. या तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम फक्त तुला शक्य आहे. महाराज तू आपल्या स्वरूपाला जाणू शकतोस आणि तुझी जाणीव इतरांनाही उपदेशाद्वारे करून देण्यास समर्थ आहात. तर आता केवळ माझ्या इच्छारूपी कमळावरचा घाम पुसा. देवा तुम्ही भूतमात्रेची उत्पत्ती करणारे आहात. विश्वभ्रमरूपी हत्तीला नष्ट करणारे तुम्ही सिंह आहात. सर्व देवदेवतांचे तुम्ही आराध्य दैवत आहात. हे जगाच्या स्वामी श्रीकृष्णा, हे ऐकलेस का? जर तुझ्या स्वरूपाचे महत्त्व पाहू गेलो तर आम्ही तुझ्याजवळ उभ्या राहणे इतके पात्र नाही, परंतु असमर्थतेमुळे आम्ही तुला विनंती करण्याचा संकोच केला तर आमची आत्मज्ञान बोधाविषयी इच्छा पूर्ण होण्यास अन्य साधनच नाही. सागर, नद्या, सरोवरे चौकडे तुडूंब भरलेले असले तरी पण बापड्या ताणलेल्या चातकाला ते सर्व कोरडे ठणठणीत ठरतात. मेघातून पडणारे पाणीच त्याशी ताण भागवते. त्याप्रमाणे हे प्रभो श्रीगुरु सर्वत्र आहेत, पण तुमच्या वाचून आम्हाला दुसरा आधार नाही. देवा आता हे वर्णन असो, मला आता तुझ्या विभूती सांग. ज्या सर्व विभूती आपल्याच आहेत, परंतु त्यामध्ये आपल्या दिव्य शक्तीने व्यापलेल्या ज्या विशेष विभूती आहेत त्या तुम्हाला दाखवाव्यात.
हे अनंता, तू ज्या विभूतींनी या सर्व लोकांना व्यापून टाकले आहेस त्या मुख्य आणि प्रसिद्ध दिव्य विभूती मला सांगाव्यात. देवा, मी तुम्हाला कसे जाणावे आणि काय जाणून तुमचे चिंतन करावे, कारण हे विश्व तुम्हीच आहात असे म्हटले तर चिंतनच घडणार नाही. म्हणून तुम्ही आता नुकतेच आपले विभूती स्वरूप आणि पदार्थभाव जसे संक्षेपाने सांगितले, पण तेच आता विस्तारपूर्वक सांगा. ज्या भावाद्वारे तुमचे चिंतन करणे मला कष्टदायक होणार नाही, तो आपला भाव स्पष्ट करून विभूती योग माझ्या हातात द्या. हे भूतेश्वरा श्रीकृष्णा, मी ज्या विभूती विचारल्या आहेत त्या सांगा. याबद्दल कदाचित म्हणाल की पुन्हा पुन्हा तेच काय सांगू, पण देवा अशी कल्पना करू नको. सामान्य अमृताचे पान करण्याविषयी जसे मनुष्य नाही म्हणत नाही, जे अमृत हलहल विषयाचे सख्खे भावंड आहे, अमर होण्याकरता देवाने प्रशान केले, तरी पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र अमर राजाच्या सिंहासनावर बसून नष्ट होऊन जातात. असा एक कोणता तरी क्षीरसागरातून निघालेला रस आहे, त्याला अमृतपणाचे खोटे रूप आहे. त्या नामरूपी नामधारी अमृताची गोडी देखील सेवन करणाऱ्याला आता हे पुरे असे म्हणून देत नाही. शूद्र पेयाच्या गोडीची या मर्यादेपर्यंत जर मान्यता पावते तर मग तुमचे बोधवचन प्रामृत आहे. हे परमामृत मंदार पर्वताच्या मंथा करून न फिरवता क्षीरसागराचे मंथन न करता स्वभावता संशित आहे. जे स्रवत नाही, द्रवत नाही, जे आकारबद्ध अथवा घट्ट नाही, ज्यामध्ये रस गंध जे अनुभवास येत नाही, स्मरण केल्याबरोबर विनाकष्ट प्राप्त होते, ज्या परमामृताची केवळ गोष्ट ऐकता संपूर्ण संसार निसार होतो, अशा अमृतपणाने अशी नित्यता प्राप्त होते की जे कोणत्याही ज्ञानाने बाधित होत नाही. ज्या ज्ञानामृताच्या श्रवणाने जन्ममृत्यूची भाषा नाहीशी होते, अंतर्ब्रह्मे आत्मानुभवाचे महासुख वाढते, असे परमामृत जर भागवशात सेवन करण्यास मिळाले तर ते तत्काळ जीवाला आत्मस्वरूप करून टाकते. असे ते परमामृत तू मला देत असता माझे मन पुरे म्हणू शकत नाही. देवा, तुमचे नावही आम्हाला आवडते, तुमचे प्रत्यक्ष सगुण रूपही आम्हाला साक्षात्कार घडते, तुमचे सर्व काळ सान्निध्यही लाभले आहे. याशिवाय निर्गुण ज्ञानाची कथा देखील सद्गुरू होऊन आनंदोत्कर्षाने सांगत आहात. आता हे परमसुख कशासारखे म्हणशील तर सांगणे कठीण. तुझ्या मुखातून ज्ञानामृत ऐकून झालेल्या संतोषाने मी इतका जाणतो की परमामृताची तुम्ही पुनरावृत्ती करावी. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.